अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि प्रेरणा देण्याचे हे माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात. बऱ्याच जणांना प्रश्न हे आहे, पर्याय का दिले जाते? तर लक्षात घ्या, देव जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगत असते तेव्हा ते नक्कीच आपल्या हिताचं असतं. म्हणून तुमचं मन त्या गोष्टीकडे आकर्षित होतं. त्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी तुमच्या फायद्याचं ऐकायला मिळतं. चला तर मग शांतपैकी एक पर्याय निवडा आणि बघा, स्वामी आज तुम्हाला पण मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर सध्या तुम्ही खूप मेहनत करता, जीव तोडून काम करता, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून देऊ नका, कारण त्याच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचे उत्तर किंवा यश लपलेलं असू शकते. लक्षात घ्या, नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुम्हाला आयुष्याचा डाव जिंकता यायला हवा. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव झेलण्याची जिद्द असेल की मूर्तीसारखा सुंदर आयुष्य निर्माण होते. या जगात कुठलीही गोष्ट कायम टिकणारी नाही. आपल्या दुःखाचं पण काही असंच असतं. दुःखसुद्धा काही काळासाठी असतात, पण फक्त संयम ठेवायला पाहिजे. लक्षात घ्या, चालताना एक पाऊल पुढे असतो, एक पाऊल मागे असतो. पुढच्याचा त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो, कारण क्षणभर स्थिती बदलणार आहे हे पायांना कळू शकते, पण माणसांना का कळत नाही? आज कठीण वेळ आहे, पण लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य हसेल तेव्हा समजा चांगला कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडेल तेव्हा समजा आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे आणि दुसऱ्याची बरोबरी करू नका. गरुडा इतका उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उडायचं सोडत नाही. मग आपण तर एक दुसऱ्याकडे बघून जगायचं. जे तुमच्या नशिबात लिहिलं आहे ते धावत तुमच्याकडे आणणे, जे नशिबात लिहिलं नाही ते येऊनही पळून जाईल. जास्त विचार करून मन अशांत करून घेऊ नका. ज्याने आपल्या मनाला नियंत्रित केलं त्याच्या विजयाला परमेश्वर नाही, लोक काय म्हणतील याचा विचार करून तुम्ही तुमचं मन अशांत करून घेता. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही आयुष्यात चांगले कर्म केले तरी कौतुक नेहमी मशानातच होतं. चार लोकांकडे बघून नाही तर आपल्या स्वामीकडे बघून आयुष्य जगायचं. कुठलेही कर्म करताना लोकांना काय वाटेल यापेक्षा आपल्या स्वामींना काय वाटेल याचा विचार करायचा. लक्षात घ्या, समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ अधिक भयानक असतात. वेळ आहे तोपर्यंत त्यांना शांत करावा, नाहीतर आयुष्याची रांगोळी निश्चित असते. बाळा, भिवू नकोस, तुला जे हवं ते लवकरच मिळणार आहे. आता खूप मोलाचा सल्ला आहे, लक्षपूर्वक ऐक. आपलं दुःख मोठ्या लोकांकडेच व्यक्त करा, कारण काही लोकांना पर्वा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद असतो. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला. जुने विषयाचा ओझा डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो. आयुष्यात नेहमी चाफ्यासारखं आयुष्य जगा. त्याच्याकडे कोणी बघितलं नाही म्हणून सुगंध द्यायचं. चाफा कधीच काही अडलं नाही, पानानेही त्याची साथ सोडली नाही, तरीही चाफ्याने भरणं कधी सोडलं नाही. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा, क्रोधाच्या मार्गाने ते वाया जाते. जगाचं आहे, तुम्हाला स्वतःसाठी, तुमच्या भविष्यासाठी बदलावं लागेल. आपल्याला आपल्या स्वप्नासाठी काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतील. तेच ते करून काही होणार नाही. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावे लागेल. नाही जमणार असं म्हणण्यापेक्षा आता करून बघावं लागेल. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल. अरे, संकटांना घाबरून तू डगमगू नको. ज्याने हे विश्व निर्माण केलं आहे ते ब्रह्मनायक
श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत. तू काळजी करू नकोस, तुझी काळजी करायला स्वामी आहेत. लक्षात घे, तू एका अशा गुरुच्या सानिध्यात आहेस. स्वामी म्हणजे फुलाची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवायची साखळी. अशक्य शक्य करतील स्वामी, संकटात सापडण्याआधी तुला तारतील स्वामी. साऱ्या ब्रह्मांडाची माऊली शेवटपर्यंत ठेवेल तुझ्या डोक्यावर सुखाची सावली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. तू नेहमी तेच करतो ते तुला हवं आहे, पण घडते ते जे मला हवं आहे. म्हणून सांगतो, तू ते कर जे मला हवंय, मग ते घड्याळ तुला हवं आहे. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट कितीही मोठा असू दे, फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे. स्वामी चमत्कार करणार. तू मनापासून स्वामीची सेवा केली आहे, त्यामुळे तुझी इच्छा अपूर्ण राहणारच नाही. ईश्वर तर सतत कृपा करत आहे, पण तरीही आयुष्यात समस्या असेल तर याचं मुख्य कारण आपल्यामध्ये असतं. आपल्यातील अहंकार, नकारात्मक प्रार्थना, नकारात्मक दृष्टिकोन ह्या गोष्टी कृपेआड येतात. म्हणून आपण आपल्या ईश्वराला शरण जायचं आहे. सद्गुणाचा विकास करत हे अडथळे दूर करायचे आहेत आणि ईश्वरी कृपेची अभिव्यक्ती करायची आहे. जर पडणारे लाखो आहेत तर विचार कर, तुला वाचवणारा या ब्रह्मांडाचा मालक आहे. तुमच्या आयुष्यात आणखीन खूप आनंद बाकी आहे. इतक्या छोट्या संकटांना घाबरू नका. परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आशेचा दिवा विझवू देऊ नकोस आणि एखाद्याचा बदला घेण्यात वेळ वाया घालू नको. जे लोक तुम्हाला त्रास देतात ते शेवटी त्याच्या स्वतःच्या कर्माला आपोआप सामोरे जातात. तुला सुद्धा सगळं मिळणार. थोडं संयम ठेव. रोज थोडे, पण अगदी मनापासून आणि कुठल्याही अपेक्षाशिवाय नाव घे. फार काम करेल. जे जे घडत आहे त्याला ध्येयाने सामोरे जा. कारण दुःख आणि भोग दोघांचंही आयुष्य ठरलेलं असतं, ते कोणीही कमी करू शकत नाही. नाव घे. पुन्हा सांगतोय, काय घ्यायचं, कधी घ्यायचं, कुठे घ्यायचं याचा विचार करू नकोस. 2 प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आंबराई लागली. त्यांनी मालकाला विचारलं, आंबे घेऊ का? मालक म्हणाला, 15 मिनिटात जितके आंबे खाता येतील तितके खा. दोघांपैकी एक मालकाजवळ चौकशी करू लागला. शेतात, या शेताचा मालक कोण, अशी पुष्कळ चौकशी करू लागला. दुसरा मात्र भरभर आंबे खात होता. इतक्यात 15 मिनिट झाले. वेळ संपली. आता तुम्ही जा. एकाचं पोट भरलं, दुसरा मात्र उपाशी राहिलं. या गोष्टीवरून ध्यानात घ्यायचं आहे. नुसतं प्रश्न विचारत बसायचं नाही की नाम घेतलं की काय होतं, ते कसं घ्यावं, कुठे घ्यावं. फक्त श्रद्धा ठेवून नाम घेत जायचं. मग आणि दुसऱ्याचे अनुभव ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभव घ्यायचं. नामाचा अर्थ आपल्याला जरी लक्षात नाही आलं तरी देवाला कळतो, म्हणून नामाचे महत्त्व समजेल. फक्त घेत राहायचं. तुमचं कल्याण होणार, यात काडी मात्र शंका नाही. कोणीतरी येईल आणि माझं भलं करेल, संकटाच्या गर्दीतून बाहेर काढेल. आशेवर आयुष्याच्या रणांगणात जिंकता येत नाही. या कलियुगात मतलबी लोकांपासून लांबच राहा. जमलं तर थोडं टेन्शन कमी घ्या. चांगल्या लोकांच्या भेटी घ्या. कामापुरता मामा असणाऱ्या लोकांना आयुष्यात जागा देऊ नका. मोठ्या योजनेच्या पूर्ततेसाठी कधी कधी मोठी उडी घ्यावी लागते, पण बाळांनो, सुरुवात नेहमी छोटी करा. हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा. आत्तापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या. डोक्यातून ते विचार काढून टाका. पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे, तो जगा. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा. तुमच्या ध्येयामध्ये ते शब्द आहे आणि ते तुम्ही काही करू शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.